डॅन्ड्रफ पण जे ऑइलिंग न करणं हं, हे एक मुख्य कारण आहे डॅन्ड्रफचं सध्याच्या पिढीमध्ये. हं. आपण कोणालाही 4 जणांमध्ये विचारलं तर 3 जण तर म्हणतील, की मी काही तेल लावतच नाही केसांना. तर ऑइलिंग न करणं हे एक मुख्य कारण आहे, की डॅन्ड्रफ होणं. डॅन्ड्रफ का होत होतं? तिथली स्काल्प जेव्हा जो काही आपला हे आहे, डोक्याचा जो लेयर आहे वरचा हं. तो ड्राय होतो. मग त्या ओके. ड्रायनेसनी तिथले पापुद्रे निघायला लागतात. मग त्याला ड्रायनेसला हे करायला नरिशमेंट द्यायला किंवा हे करायला काय तर तेल सांगितलेलं आहे. ओके. आयुर्वेदामध्ये तर रोज डोक्याला रोज तेल लावायला सांगितले, तळपायांना रोज तेल लावायला सांगितले. म्हणजे अभ्यंग जे आहे, हं. कानात रोज तेल घालायला सांगितले. अभ्यंग डेली सांगितलेलं आहे. तर मग ते खूप इम्पॉर्टंट आहे. का तर केसांच्या नरिशमेंटसाठी, हं. तसेच आपल्या बुद्धीसाठी, आपल्या मेंटल स्ट्रेस कमी होण्यासाठी पण टाळूवरती आपण लहान मुलांच्या तेल आपण हां. मुरवतो. तर त्याचं हेच हे आहे, की तिथं आणि आपला तिथला अधिपती मर्म म्हणून एक मर्म आहे, की तो डोकाच्या मध्यभागी टाळूच्या ठिकाणी सगळे आपले नर्व्हज किंवा हे एकत्र आलेले आहेत असा तो पॉइंट आहे. हां. मग त्या ठिकाणून ते ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं आणि मी म्हटलं तसं पूर्ण शरीराचं पोषण होतं, मेंटल स्ट्रेस कमी होतो आणि लोकली तिथे म्हणाल तर ते डॅन्ड्रफ कमी करणं, ड्रायनेस कमी करणं अशा गोष्टी होतात. मग त्यात आणि तुम्ही विचार केला तर कापूर आणि करंज म्हणून एक हे आहे हां. वनस्पती आहे. तर त्यापासून एक तयार केलेलं तेल आहे. तर ते कापूर आणि करंजाच्या तेलाचं किंवा कडुनिंबाचं पण तेल वापरतात. ओके. एक्सेस डॅन्ड्रफ असेल त्या लोकांनी हे तेलं पण कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता. पण ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टार्ट करा.